श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 798. प्रभू रामचंद्र या पंपा सरोवराच्या सान्निध्यामध्ये आहेत. प्रत्यक्ष भगवंत या पंपा सरोवराचं सौंदर्य न्याहाळत आहे. त्याच्या दृष्टीतून त्याला दिसलेलं हे प्रकृतीचं सौंदर्य आणि त्यामध्ये रमलेलं भगवंताचं मन याच्या आधाराने सज्जनो, आपण या पंपा सरोवराची आणि त्याच्या अवतीभोवती असलेल्या प्रकृतीची तुलना आत्मज्ञानी संताच्या हृदयाशी करत आहोत. जे जे काही म्हणून प्रकृतीचं हे वैभव प्रभू रामचंद्रांना अत्यंत प्रसन्नता देत आहे, तेच हे संत समागमाचं सुख या बहुजनांना देखील प्राप्त होत असतं. असा हा आत्मज्ञानी संत या सरोवरासारखा अत्यंत गुह्य आहे. त्याचं जल अत्यंत नितळ स्वच्छ आहे. त्याच्या असलेल्या या सर्व प्रकृती व्यवस्थाचे बंध अत्यंत मनोहर आहेत. या पाण्यामध्ये असलेले हे कमलदल जणू काही निर्गुण आणि सगुणाचं आपल्याला रूपक समजावून देत आहेत. नित्य धर्मशील असलेला हा आत्मज्ञानी संत आणि त्यामुळे जीवनात स्वाभाविकपणे सर्व दिवस हे समान सुखाचे घेऊन तो जगत असतो. त्याच्या या जलामध्ये असलेला हा विवेक रूपी राजहंस आणि स्वतःच्या अंतरंगामध्येच रमलेला हा जलकुक्कुट याचं देखील वर्णन आपण कालच्या टप्प्यामध्ये बघितलं. त्याच्यामध्ये असलेली ही सुंदर कमळं हेच जणू काही या संताचं कला वैभव आहे. या पंपा सरोवराच्या अवतीभोवती असलेल्या संतांचे आश्रम हेच जणू काही संत उदय झाल्याची खूण आपल्याला सांगत असतात. तिथं स्वाभाविक सत्संगती घडते आणि त्यामुळं गोस्वामीजी म्हणतात की तिथं मुनींचं ध्यान देखील भंग होतंय. अर्थातच कोणालाच साधनेचे कष्ट करावे लागत नाहीयेत. तिथं असलेले सुंदर सुंदर वृक्ष जे समस्त बहुजनांच्या जीवनासाठी अत्यावश्यक आहेत, उपयोगी आहेत, आणि या वृक्षवल्लींमधून वाहणारा शीतल मंद सुगंध असा वारा हेच या संतांच्या सान्निध्यामध्ये मिळणारं समाधान आहे. अशा रीतीने सज्जनो, आपण या संत हृदयाची वेगवेगळी लक्षणं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या जीवन चरित्राच्या आधाराने पाहिली. आज आपण याच चरित्रातला पुढील टप्पा, या पंपा सरोवराशी असलेलं प्रभू रामचंद्रांचं प्रेम आणि त्या काठावरती घडत असलेली सत्संगती याचं विवरण अभ्यासणार आहोत. गोस्वामीजी गाऊ लागतात. देखी राम अति रुचिर तलावा, मज्जनु कीन्ह परम सुख पावा. देखी सुंदर तरुबर छाया, बैठे अनुज सहित रघुराया. तह पुनि सकल देव मुनियाए, स्तुति करी निज धाम सिधाए. बैठे परम प्रसन्न कृपाला, कहत अनुज सन कथा रसाला. बिरहवंत भगवंत ही देखी, नारद मन भा
सोच बिसेशी, मोर साप करी अंगीकारा, सहत राम नाना दुख भारा, ऐसे प्रभु ही बिलोकऊं जाई, पुनि न बनी ही अस अवसरु आई, यह बिचारी नारद कर बीना, गए जहां प्रभु सुख आसीना, गावत रामचरित मृदुबानी, प्रेम सहित बहु भांति बखानी, करत दंडवत लिए उठाई, राखे बहुत बार उरलाई, स्वागत पूछी निकट बैठा रे, लक्ष्मण सादर चरण पखारे, नाना विधि बिनती करी प्रभु प्रसन्न जिय जानी, नारद बोले बचन तब जोरी सरोरुह पानी, सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनहो, आपण काल या आत्मज्ञानी संतांची लक्षणं पाहत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये वेळेअभावी दोह्याचं चिंतन करू शकलो नाही. त्यामध्ये असलेल्या काही चौपायांना आपण स्पर्श केला, परंतु दोह्याचा तर शब्दार्थ सांगायला देखील वेळ उरला नाही. खरोखर हे सत्संगतीचे क्षण इतके झरझर हातातून निघून जातात की बघता बघता कथा कधी संपायला येते हे माझं मलाच कळत नाही. या पंपा सरोवराचा असलेला हा चिंतनाचा गाभा मनाला अत्यंत प्रसन्नता प्रदान करतोय. असं वाटतंय की याच सरोवराच्या सान्निध्यामध्ये आपलं हे चिंतन असंच चालू राहावं. आणि सज्जनो, हेच या आत्मज्ञानी संताच्या संस्मृतीचं आपल्याला मिळालेलं फळ आहे की त्याच्या स्मृती, त्याच्या कथा, त्याचे सद्गुण हे सर्व काही आपल्या मनाला विलक्षण विश्राम प्रदान करतात. आपण कालच्या टप्प्यामध्ये या आत्मज्ञानी संताचं जे शेवटचं लक्षण अभ्यासायचं राहिलं, त्यामध्ये गोस्वामीजी म्हणतात की फल भारन नमी बिटप सब, रहे भूमि नियराई, पर उपकारी पुरुष जिमी, नवहि सुसंपत्ती पाई. या परोपकारी आत्मज्ञानी पुरुषाचं एक विलक्षण लक्षण गोस्वामीजी सांगतात की जसं एखादा वृक्ष फळांनी लगडलेला आहे, त्या फळाचा भार त्या वृक्षाची कशी अवस्था करतोय, त्या फळाच्या भाराने झुकून हे सारे वृक्ष जणू काही पृथ्वीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यामध्ये एक स्वाभाविक विनयाचं प्रगटीकरण होत आहे. त्याप्रमाणे परोपकारी पुरुष, मोठी संपत्ती जरी त्याला मिळाली तरी तो अत्यंत विनयाने या दीनजनांसाठी विलक्षण नम्र होऊन आपल्या या संपदेच्या आधाराने त्यांना देखील जीवनामध्ये समाधान, सुख देण्यासाठी विशेष प्रयत्नशील असतो. हे उदाहरण आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये दिसतं. माऊलींनी देखील
याच उदाहरणाचा आधार घेऊन आपल्याला सांगितलेलं आहे ना, आत्मज्ञानी संत आणि अहंकार या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत. जिथं अहंकार नाही तिथं स्वाभाविक विनय आहे, क्षमा आहे, प्रत्येकाच्या विषयी एक स्वाभाविक आपुलकी आहे. सज्जनो, आणि त्यामुळं हा संत जरी सर्वसामान्यांच्या पेक्षा परमार्थिक दृष्टीने अत्यंत श्रेष्ठ असला तरी देखील तो कधीही कोणाचाही अव्हेर करत नाही. त्याच्याकडं जे काही आहे त्या घासातला घास काढून देणं हाच त्याचा सहज स्वभाव असतो. आता इथं ज्या वृक्षाची उपमा आपण पाहतो आहोत, बघा, आता उन्हाळा जेव्हा येईल आणि जेव्हा वसंत ऋतूच्या नंतर या आंब्यांच्या झाडांना पालवी फुटून त्याचा हळूहळू हा असलेला या आंब्याच्या वृक्षांचा सीझन ज्याला म्हणतो आपण, की हे फळ येण्याचे दिवस जेव्हा येतात तेव्हा काय होतं या झाडाच्या बाबतीत विशेषत्वाने, जसं जसं फळ बहरू लागतं, खरं तर तो वृक्ष विनयाने पृथ्वीच्या दिशेने झुकू लागतो, परंतु सामान्य लोकांना त्याचा हा विनय देखील पाहवला जात नाही. ते त्याला देखील दगडच मारतात. बघा, कैऱ्यांना दगड मारून पाडणं, ज्या ज्या म्हणून वृक्षाला फळं लागतात, जे जे काही म्हणून मनुष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, खरं तर तो वृक्ष त्यांना स्वाभाविकपणे ते द्यायला तयार आहे, परंतु अशा वृक्षाला देखील दगडांचा मारा सहन करावा लागतो. परंतु ह्याच्या बदल्यामध्ये कुठल्याही वृक्षाने कधी संप पुकारला नाही. बघतो ना आपण आजच्या काळामध्ये, कुठलाही पेशा असतो, मग ते डॉक्टर असोत, वकील असोत, ट्रान्सपोर्टर्स असोत, त्यांच्या मनाविरुद्ध घडलं, त्यांच्या स्वार्थाला कुठं धक्का लागला की ते लगेच संपावरती जातात. परंतु ह्या वृक्षांनी एवढी दगड खालूनही, एवढ्या प्रकारच्या मनुष्याने त्यांच्यावरती केलेल्या अत्याचारांना सामोरं जाऊनही ते कधी संपावरती जात नाहीत. त्याप्रमाणे सज्जनो, संत देखील या सृष्टीमध्ये केवळ एकाच कार्यासाठी आलेला आहे, आणि तो म्हणजे देण्यासाठी. श्री महाराज म्हणतात, मला लुटून न्या, लुटून न्या. या श्री महाराज रूपी वृक्षाला समाधानाची फळं लागलेली आहेत. ज्या समाधानाची आम्हाला सर्वाधिक गरज आहे, ते समाधान श्री महाराजांच्याकडे आहे. परंतु आम्ही लौकिक अर्थाने सुख शोधणारी लोक, आणि त्यामुळे महाराजांना देखील वेठीला धरून प्रपंच नीट करा, मुलाबाळांचं नीट करा, पैशा अडक्याचं नीट करा, आणि जर आपल्या मनाविरुद्ध गोष्ट घडली तर कधी कधी मानसिक शाब्दिक दूषण देखील द्यायला आपण मागं पुढं पाहत नाहीये. सज्जनो, त्यामुळं संत होणं हे कोणीही आव आणून त्या गुणधर्माला स्वीकारू शकत नाही बरं का. कारण या जगामध्ये संत होण्यासाठी ज्या अग्निपरीक्षेमधून प्रत्येकाला जावं लागलेलं आहे, त्या अग्निपरीक्षेमध्ये कोणाचीही नक्कल ही टिकू शकत नाही. जोपर्यंत स्वाभाविक शांती हृदयात प्रगटत नाही, जोपर्यंत स्वाभाविक क्षमाशीलता हृदयामध्ये प्रगटत नाही, तोपर्यंत संताचं हे अग्निदिव्य कधीच संपत नाही. संत हा केवळ या बहुजनांना सुख देण्यासाठी येतो. श्री महाराज म्हणतात की तुम्ही तुमचा प्रपंच माझ्याकडे सोपवून दाखवा, मी तो तुमच्या कल्पनेच्या पलीकडे चांगला करून देतो. अहो, कोण आहे आजच्या जगामध्ये असं विकत श्राद्ध घेणारा? परंतु प्रत्येकाच्या मनाला आनंद होईल असंच, जसं एखादी आई आपल्या घासातला घास काढून मुलाला आवडणाऱ्या वस्तू देते, त्याप्रमाणे श्री महाराज देखील बऱ्याच वेळा आपल्या प्रारब्धाला मागं पुढं करून हा नाम घेतो ना, हा माझा आहे ना, मग त्याच्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी हा संत असाच विनयाने आमच्यासारख्या दीनजनांच्या दिशेने
आपलं हे प्रेम फैलावत असतं सज्जनो. त्या बदली त्याला देखील तिखटाचे लाडू, कोळशाचे निखारे सहन करावे लागतात, लोकांचे विषप्रयोग सहन करावे लागतात, अनेक ठिकाणी निंदा नालस्ती देखील सहन करावी लागते. परंतु हे सगळं करत असतानाही त्याची ही स्वाभाविक विनयशीलता. गोस्वामीजी म्हणतात त्याप्रमाणे या भरलेल्या वृक्षासारखी सदैव या दीनजनांच्या समाधानासाठी, आनंदासाठीच झुकलेली असते. आणि म्हणून श्री महाराजांना हे दीनदास हे नाव अत्यंत शोभून दिसतं बघा. खऱ्या अर्थाने या दीनांची सेवा करून त्यांना आनंद देणारा. महाराजांच्याकडं जर कधी कोणी पैसे मागितले, आता महाराजांच्याकडं काय होतं दुसरं उत्पन्नाचं साधन? गमतीची गोष्ट म्हणजे महाराजांनी जे आपल्या गोंदवल्यासाठी पत्रक तयार केलं होतं ना आपला देह ठेवण्याच्या आधी, त्यामध्ये आपला व्यवसाय या समोर महाराजांनी काय लिहिलंय? अखंड रामनाम घेणे हा माझा व्यवसाय आहे. म्हणजे बघा, सरकारी कागदावरती आपल्यापैकी जरी रामनाम घेणारा कोणी असला तरी एवढी सहजता दाखवू शकणार नाही. तर तसे श्री महाराज जे अखंड रामनामामध्ये आहेत, एका लंगोटीवरती आहेत, आणि जर कोणी त्यांना सांगितलं मुलीचं लग्न करायचंय, पैसा कमी पडतोय, आजारपणाला पैसा कमी आहे, शिक्षणासाठी पैसा कमी आहे, याचकाले दान मागता द्यावे सत्वर. ज्यांनी स्वतः लहानपणी आपल्या कानातली भिगबळी कुठलाही विचार न करता त्या म्हाताऱ्या भिकारिणीच्या झोळीमध्ये टाकली, ज्यांनी 76च्या दुष्काळामध्ये आपली गोदाम गोरगरिबांसाठी उघडून त्यांच्या पोटाला अन्न मिळवून दिलं, ज्यांना स्वतःसाठी काहीच नको होतं, जे काही होतं ते केवळ या दीन जनांच्या आनंदासाठी त्यांनी खर्च करून टाकलं. असे श्री महाराज दुसऱ्यासाठी मात्र आपले हात पुढे करताना कधीच लज्जित झाले नाही. स्वतःसाठी त्यांनी कधीही काहीच मागितलं नाही, काहीच. परंतु आलेल्या व्यक्तीची अडचण ओळखून त्याच्या वृत्तीचा अभ्यास करून त्याला कधीही नाही म्हटलेलं नाहीये. हे महाराज आहे. आणि हा गुणधर्म कुठला? पुष्पवाटिकेमध्ये प्रभू रामचंद्रांचा संवाद स्मरण करा. लक्ष्मणा, आपल्या रघुवंशाचे 2 गुणधर्म आहेत. आपण शत्रूला युद्धभूमीमध्ये कधी पाठ दाखवत नाही आणि आलेल्या याचकाला कधी नाही हा शब्द वापरत नाही. आणि हे श्री महाराजांचं जीवन होतं. आणि त्यामुळं जी स्वतःकडची संपत्ती होती ती तर त्यांनी दिलीच, परंतु वेळ प्रसंगी त्या व्यक्तीसाठी भिक्षा मागताना देखील श्री महाराजांना कधीच संकोच वाटला नाही. सज्जनो, होय असे आत्मज्ञानी संतांचे गुणधर्म आपण अभ्यासतोय. आणि गोस्वामीजी आम्हाला असा परिपूर्ण आत्मज्ञानी संत ज्याच्या सहवासामध्ये ही एक विलक्षण समाधानाची अवस्था प्रत्येकाला आकृष्ट करून घेते. शीतल मंद सुगंध सुभाऊ संतत बही मनोहर बाऊ. बघा, गेल्या 7-8 महिन्यामध्ये या कोरोनामुळे आम्ही सगळेच जण जिथं आहोत तिथं अडकून पडलेलो आहोत. जरी आता मोकळीक असली कायद्याने आपल्याला, तरी देखील लोकांचं मन धजावत नाही बाहेर पडायला. आणि या सगळ्या घटनाक्रमांमध्ये प्रत्येकाने एका गोष्टीला सर्वात जास्त मिस केलं, ज्याची त्यांना वारंवार आठवण येत राहिली, आणि ते म्हणजे आपापल्या सद्गुरूंचं स्थान. आणि त्या सद्गुरू स्थानाची आम्हाला वारंवार ओढ लागते. अनेकदा डोळे पाणावून जातात. तिथले कार्यक्रम, तिथला सत्संग, तिथं असलेला हा आनंद, या सगळ्याला आपण खूप काळ दुरावलो आहोत अशी प्रत्येकाचीच आपल्या मनाची अवस्था झाली आहे. आम्हाला खरं सांगतो, या कोरोनाच्या लॉकडाऊन पिरियडमध्ये तसा कुठला वेगळा प्रश्न आपल्या समोर नव्हता. महाराजांच्या कृपेने प्रत्येक जण खाऊन पिऊन सुखी होतं.
मग खरं तर आनंदात असायला हवं होतं, परंतु ज्या या संत सहवासाचं सुख आहे, जे हे समाधान आहे, त्याचीच आम्हाला सर्वांना रुखरुख लागून राहिली. अहो, आम्ही तर सामान्य जीव आहोत. आम्हाला तर श्री महाराजांशिवाय दुसरा कोण आहे? कोणाचा आधार आहे? कोणाकडे आम्ही तो आनंद मागणार? आपलं माहेर आहे ना ते. परंतु जिथं सामान्य जीवाची अशी अवस्था आहे, लक्षात घ्या, अहो त्या संत सहवासासाठी तर प्रत्यक्ष भगवंत देखील भूकेलेला आहे. प्रमाण ही मानसची पुढची चौपाई बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. देखी राम अति रुचिर तलावा, मज्जनु कीन परम सुख पावा. प्रभू रामचंद्रांनी उभं राहून या पंपा सरोवराचं संपूर्ण निरीक्षण केलं. त्यांच्या डोळ्यातून आपण हे सर्व प्रकृतीचं वैभव पाहिलं. त्या आधाराने या आत्मज्ञानी संताचं हृदय आम्ही जाणलं. आणि जेव्हा ही परिपूर्णता प्रभू रामचंद्रांनी पाहिली, तिथं असलेलं स्वाभाविक समाधान प्रभू रामचंद्रांनी पाहिलं, जाणलं, त्या सरशी त्यांनी काय केलं? मज्जनुकीन परम सुख पावा. बघा, एखाद्या सुंदर सरोवराचं वेगवेगळ्या रूपाने आपल्याला दर्शन करता येतं. एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्री आपण जातो. जर आपण त्या तीर्थक्षेत्रावरून कुठेतरी पुढे निघाले असोत, आपल्या गाडीमध्ये असोत, तर एक स्वाभाविक आपल्या सगळ्यांमध्ये गुणधर्म असतो. आमचे गोंदवल्याचे विश्राम पाठक काका आम्ही बऱ्याचदा पाहतो, कुठलीही नदी त्याच्या पुलावरून जाताना काच खाली करणार आणि मनोभावे त्या नदीला नमस्कार करणार. खऱ्या अर्थाने ते जीवन आहे आणि त्यामुळे तिच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करणं हे अत्यंत विनयशीलतेचंच लक्षण आहे. त्याप्रमाणे सज्जनो, कुठल्याही तीर्थक्षेत्राचे वेगवेगळे टप्पे असतात. हा पहिला टप्पा, की जरी आपण तिथं थांबणार नसलो, जरी आपण तिथून पुढे जात असलो, तरी हात जोडून त्याला नमस्कार करावा. मग आपल्याकडे जर वेळ असेल, आपण काही कारणासाठी थांबणार असू, तर मग त्या जलाचं जाऊन त्याला स्पर्श करावा. स्पर्श करून आपल्या शिखांवरती, आपल्या शरीरावरती थोडंसं ते पाणी शिंपडावं. त्या जलाच्याच आधाराने त्याला अर्घ्य द्यावं. त्या नदीच्या पात्रामध्ये काही आपल्या मनाप्रमाणे इच्छा असेल तसा रुपया पैसा सोडावा. हा तीर्थक्षेत्राचं दर्शन घेण्याचा दुसरा टप्पा. तिसरं म्हणजे त्या नदीचं जल प्राशन करावं, आचमन करावं. म्हणजे शरीराची बाह्य शुद्धी झाली आणि त्या नदीच्या जलाने अंतरशुद्धी देखील आपण करावी. चौथा टप्पा म्हणजे त्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करावं. अनेक लोक असतात की अशा तीर्थक्षेत्रामध्ये स्नानाची असलेली ही सुवर्ण संधी ते कधीच सोडत नाहीत. 10 मिनिटं का होईना, परंतु पटकन जाऊन त्या जलामध्ये डुबकी मारतील, नदीचं गुणगान करतील, गायन स्तुती करून, तिचं दर्शन घेऊन, आचमन करून त्या तीर्थक्षेत्राचा हा पूर्ण आनंद ते घेतील. आणि त्याही पलीकडे जर वेळ असेल तर आमचे दत्त भक्त आहेत अशोक जोशी, ते दरवेळेला सुट्टी मिळाली की लगेच गाणगापूरला जातात आणि संगमावरती बसून गुरुचरित्राचं पारायण 3 दिवसामध्ये करून लगेच परत येतात. म्हणजे दररोज स्नान आहे, आचमन आहे आणि तिच्या किनारी बसून सत्संगती देखील आहे. त्यामुळे सज्जनो, हे तीर्थक्षेत्राचे दर्शन घेण्याचे आपापल्या अनुकूलतेनुसार असलेले वेगवेगळे मार्ग. वंदन, स्पर्श, आचमन, मज्जन आणि सत्संग. प्रभू रामचंद्रांनी जेव्हा या पंपा सरोवराकडे पाहिलं, तेव्हा त्याची प्रकृती, तिचा असलेला हा निसर्गाचं सौंदर्य, यामुळे तर त्यांना विलक्षण समाधान झालंच. परंतु त्याही पेक्षा
ज्या या संत हृदयाचं आपण चिंतन करत आहोत, अशा संताचं हृदय जेव्हा प्रभू रामचंद्रांना मिळतं, तेव्हा ते किनाऱ्यावरती बसून राहत नाहीत, केवळ त्याला स्पर्श करून पुढे निघून जात नाहीत, ते त्याच्या हृदयामध्ये जणू काही एक डुबकी मारतात. आपण बालकांडामध्ये प्रभू रामचंद्र आणि परशुरामांचा संवाद बघितला. त्यामध्ये जेव्हा परशुरामांना अनुभूती येते की हा प्रत्यक्ष परमात्मा आपल्या समोर उभा आहे, तत्पश्चात परशुरामजी प्रभू रामचंद्राची स्तुती करतात. त्या स्तुतीमध्ये एक सुंदर चरण आहे. कहू काह मुख एक प्रशंसा, जय महेश मन मानस हंसा. काय सुंदर चौपाईचं हे अर्धचरण आहे. परशुरामजी प्रभू रामचंद्रांना म्हणतात की मी तुझी स्तुती कशी करू, एका मुखाने कशी करू? अरे तू कोण आहेस? जय महेश मन मानस हंसा. महादेवाच्या हृदयामध्ये हे जे मानस आहे, हे जे अत्यंत आत्मज्ञानी संताचं शुद्ध चित्त आहे, त्या शुद्ध चित्तामध्ये निरंतर विहंगम करणारा राजहंस म्हणजे तू प्रभू रामचंद्र आहेस. प्रभू रामचंद्रांना या संतांच्या वरती किती प्रेम आहे याची आपण कल्पनाच करू शकत नाही. तिथं प्रभू रामचंद्र राजहंसाच्या रूपाने त्या हृदयामध्ये अखंड विहार करत राहतात. त्या संत हृदयाला सोडून जाणं हे प्रभू रामचंद्रांना शक्यच होत नाही. आणि या संत हृदयाच्या बरोबर राहून काय होतं, जे आम्हा जीवांना प्राप्त होतं त्याच्याही पुढची अवस्था प्रभू रामचंद्र अनुभवतात. काय? मज्जनुकीन परम सुख पावा. बघा, प्रभू रामचंद्रांनी आतापर्यंत किती ठिकाणी स्नान केलं, मोजायला गेलं तर अनेक तीर्थक्षेत्रांवरती प्रभू रामचंद्रांनी स्नान केलेलं आहे. गंगाजी, यमुनाजी, मंदाकिनीजी, किती नद्यांची नावं डोळ्यासमोर येत आहेत. गोदावरी, अनेक जलांमध्ये त्यांनी स्नान केलं. प्रत्येक ठिकाणी त्यांचा भाव हा अत्यंत उत्कट होता. परंतु कुठेही ही अशा चौपाईच्या आधाराने आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या मनाची अवस्था गोस्वामीजींनी लिहिलेली आढळत नाही. असेल तर आपण अभ्यासक आहात, मला जरूर कळवावं की मज्जनुकीन परम सुखू पावा. सुखू पावा एक वेळ ठीक आहे, शरीर प्रफुल्लित झालं, मन प्रफुल्लित झालं, इथपर्यंत ठीक आहे. परंतु परम सुखू पावा, ही परम सुखाची अवस्था केवळ या संत हृदयामध्ये स्नान केल्यानंतर प्राप्त होते. बघा सज्जनो, समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते. आणि माझा रामराया खरंच थकला होता हो. ही मानवी लीला आहे, ठीक आहे. तो नाट्य करतोय, सीताजींचा शोध घेतोय, वृक्षवल्लींना विचारतोय, अनेक प्रकाराने विरह आपल्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंच्या आधाराने व्यक्त करतोय. परंतु मानवी लीला करत असताना हा त्रिताप काय आहे याची जाणीव देखील त्याला झाली. आणि या त्रितापाचं हरण या भूलोकामध्ये जर कोणी करू शकत असेल तर तो केवळ संत सहवास करू शकतो. बघा, संत हृदयामध्ये स्नान करावं, त्यांच्या स्मरणामध्ये राहावं, आपल्या मनाला अखंड बुडवून टाकावं. हेच मानसिक स्नान संत हृदयाशी आपण केलं तर आपल्याला देखील परम सुख पावा या शब्दाचा खरा बोध होतो. आणि या 4 टप्पे प्रभू रामचंद्रांनी तीर्थक्षेत्राचे केले. पंपा सरोवर लांबून पाहिलं, त्याच्या जवळ गेले, अवलोकन केलं, आचमन आणि स्नान एकत्र केलं. आणि आता 5वा टप्पा म्हणजे या तीर्थक्षेत्राच्या शेजारी बसून
या तीर्थक्षेत्राचा महिमा सत्संगतीच्या आधाराने गायचा. आणि त्याप्रमाणे पंपा सरोवराच्या शेजारी देखी सुंदर तरुबर छाया, बैठे अनुज सहित रघुराया. आपण बघितलंच की पंपा सरोवराच्या अवतीभोवती खूप सुंदर सुंदर वृक्ष आहेत. आणि या सुंदर वृक्षांची ही घनदाट शीतल सावली आणि स्नान करून झाल्यानंतर प्रफुल्लित झालेलं प्रभू रामचंद्रांचं मन जणू काही या लीला नाट्याचा देखील प्रभू रामचंद्रांना विसर पडावा, अशी या पंपा सरोवराच्या स्नानाने त्यांची झालेली मनाची परमसुखाची अवस्था. महादेवाप्रमाणे एका सुंदर वृक्षाच्या छायेमध्ये प्रभू रामचंद्र बसलेले आहेत. बैठे अनुज सहित रघुराया. सज्जनो, हे वृक्ष कुठले, ज्याचं आपण आधी वर्णन बघितलं की पर उपकारी पुरुष जिमी नवही सुसंपत्ती पायी. हा असा फळांनी लडबडलेला हा एक सुंदर वृक्ष जो अत्यंत विनयशील आहे, ज्याची सावली अत्यंत घनदाट पडलेली आहे. अशा या वृक्षाच्या सावलीमध्ये हा रामराया रमतो बघा. का आपल्या गोंदवल्यामध्ये राम आहे? कारण तिथं अन्नदानाचा हा वृक्ष अखंड या दीनजनांसाठी झटतो आहे. तिथं आलेल्या प्रत्येकाला समाधान देण्याची धडपड आहे. तिथं आलेल्या प्रत्येकाला जीवनाचं ध्येय देण्याची धडपड आहे. तिथे कुठल्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा नाही, असा हा वृक्ष. आणि त्यामुळं अशा वृक्षाच्या खाली प्रत्यक्ष रामराया देखील स्थिरावतो. आपल्या झालेल्या प्रियतमेचा विरह देखील तो विसरतो. आणि जणू काही आपण आता कुठं जायचं आहे या ध्येयाचं देखील क्षणभर विसर पडावा, अशी या वृक्षाच्या सावलीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मनाची अवस्था होऊन जाते. अशा या वृक्षाच्या सावलीमध्ये बसून प्रभू रामचंद्र सत्संग करतायत. तह पुनी सकल देव मुनी आये, अस्तुती करी निज धाम सिधाये. या संत सहवासामध्ये स्वाभाविकपणे अनेक प्रकारचे संत येत आहेत, आपापले विचार भगवंताच्या समोर व्यक्त करतायत. एक भगवत चर्चेचा आनंद या सुंदर वृक्षाच्या सावलीमध्ये घडतोय. आणि अशा या प्रसन्नतेमध्ये प्रभू रामचंद्र तिथंच स्थिर आहेत. संत येत आहेत, विचार व्यक्त करतायत, पुन्हा निघून जात आहेत. परंतु प्रभू रामचंद्र मात्र या वृक्षाच्या सावलीला सोडून कुठेही पुढे जात नाही. हेच या आत्मज्ञानी संताच्या सहवासाचं सुख आहे सज्जनो. आज तर खरं ही चौपाई पूर्ण करायची होती, परंतु न जाणे प्रभू रामचंद्रांच्या स्मरणामध्ये मंत्र गोंधळ